अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती। हा तोच महाराष्ट्र आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला माते समान मानण्याचा आदर्श जगासमोर ठेवला। छत्रपती शिवाजी महाराज यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन सन्मानाने परत पाठवून जो संस्कार रुजवला तोच या मातीचा खरा वारसा आहे। मराठी संस्कृती आजही याच मूल्यांवर आधारलेली आहे, पण दुर्दैवाने काही घटनांमुळे आज या संस्कारांना तडा जात असल्याचं दिसतंय। पण म्हणून महाराष्ट्राची मूळ ओळख बदलत नाही। नमस्कार, मी बालय शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। सामान्य माणसाच्या मनात आजही परस्त्रीबद्दल आदराचीच भावना आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून सुरू झालेला वाद आता टोकाला पोहोचलाय। विनापरवानगी पुतळा बसवणे, प्रशासनाची कारवाई आणि त्यानंतर झालेली हाणामारी यामुळे गावात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे। या घटनेनंतर आता प्रशासनाने कलम 163 म्हणजे संचारबंदी लागू केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गावचे सरपंच गणेश काकड यांच्यासह 23 जणांना अटक केली आहे। चिखला काकड लोणार तालुक्यातलं गाव। स्थानिक पत्रकारांनी जी काही माहिती दिली त्यानुसार या गावामध्ये 30% मराठा समाज आणि 60% वंजारी समाज आहे। पण या गावामध्ये कधी जातीय तेढ निर्माण झाली नव्हती, पण मागच्या काही दिवसांमध्ये या गावामध्ये तणाव निर्माण झाला। बुलढाण्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून होणाऱ्या संघर्षाची सुरुवात 4 फेब्रुवारी रोजी झाली। चिखला काकड येथील अंगणवाडी परिसरात अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केला। हा पुतळा स्थापन करण्यासाठी कोणतीही प्रशासकीय परवानगी नव्हती असा अहवाल देण्यात आला। हा अहवाल मिळाल्यानंतर तहसीलदार कार्यालय लोणार यांनी 11 फेब्रुवारी रोजी हा पुतळा हटवण्याचे आदेश दिले। 3 फेब्रुवारीला स्थापित शिवरायांच्या पुतळ्याला एका गटाने विरोध केल्याने वाद निर्माण झाला। 20 फेब्रुवारीला रात्री हा वाद इतका विकोपाला गेला। यावेळी सरपंचांनी महिला व पुरुष यांना एकत्र करून शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना अमानुष मारहाण केली। त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला व इतर महिला आणि लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। या वादादरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या महिला उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांच्यावर हल्ला झाला। या हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरलाय। पुतळा हटवण्याच्या प्रक्रियेला विरोध करत असताना काही समाजकंटकांनी त्यांना बेदम मारहाण केली। या हल्ल्यात अश्लील वर्तन झाल्याचेही आरोप केला जात आहे। आता या घटनेचा राजकीय वर्तुळातून याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी आता सध्या पोलीस कारवाई केली जाते। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत। यावेळी गावचे सरपंच गणेश काकड यांना वाशिम जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं। तसेच आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली असून 38हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सध्या गावात राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे। सिंदखेड राजा शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री दीपक कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। पक्षाच्या काही नेत्यांकडून विशिष्ट समाजाबद्दल द्वेष पसरवला जातोय असा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय। तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनाला 24 फेब्रुवारीपर्यंत दोषींवर कठोर कारवाई करा असा अल्टिमेटम दिलाय, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा दिलाय। पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ आणि वस्तुस्थिती मांडण्यासाठी वंजारी समाजातर्फे आज गावात सत्यकथन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। केवळ दोषींवरच कारवाई व्हावी, निष्पाप लोकांना त्रास दिला जाऊ नये अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे। या गंभीर प्रकाराची दखल घेत जरांगे पाटील यांनी 21 फेब्रुवारीला चिखला काकड गाव गाठत पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि घटनेचा आढावा घेतला। ज्यांनी आमच्या आया बहिणींवर हात टाकला त्यांना सरकार पाठीशी घालत असेल तर गाठ माझ्याशी आहे अशा शब्दांत त्यांनी शासन आणि पोलीस प्रशासनाला ठणकावलंय। तसेच 24 फेब्रुवारीपर्यंत दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर 25 तारखेला रणसंग्राम छेडण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा
आणि लाईक करायला विसरू नका.